केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता ओपीएस ऐवजी यूपीएस मिळणार वेतनाच्या 50% हमखास पेन्शन। यासोबतच महाराष्ट्र राज्यही तीच योजना लागू करण्याच्या तयारीत। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्लिशच्या विषयाचे व्हिडिओज, इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज, सोबतच नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची आणि एक समाधानकारक बातमी घेऊन आलोय, ती अशी की केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम ऐवजी यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम आता या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे आणि या पेन्शन मध्ये वेतनाच्या 50% हमखास पेन्शन मिळण्याची एक हमी देण्यात आलेली आहे। यासोबतच या पेन्शनवर महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा विचार करून तीच योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्याची तयारी करू शकते, अशी एक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आणि पेन्शनसाठी वाट बघणाऱ्या बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न करता याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि पर्यायाने समाधानाची बातमी समोर आली आहे, ती अशी की केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन सारखीच नवीन युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे। यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे। देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित या नवीन पेन्शन योजनेचा आधार घेऊन अनेक राज्य सरकारे, विशेष करून महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकारही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा हा पर्याय निवडू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। येत्या 29 ऑगस्ट पासून राज्यातील 17 लाख कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी संपाचे हत्यार उचलणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शनचा हा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो। मग युनिफाईड पेन्शन योजनेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी दिली। एनपीएस सह युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। 25 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना 50% खात्रीशीर पेन्शन मिळेल। यासोबतच कुटुंबाला खात्रीशीर पेन्शनच्या 60% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल। कर्मचाऱ्यांना खात्रीशीर रक्कमही मिळेल। यूपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, कौटुंबिक पेन्शन, खात्रीशीर किमान पेन्शन, निवृत्तीवेतनाची रक्कम महागाई दराशी जोडणे आणि ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त निवृत्तीच्या वेळी निश्चित रक्कम देण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे। सोबतच जुन्या पेन्शन योजनेपेक्षा ही योजना किती वेगळी आहे, मग हे आपण बघून घेऊया। तर एक प्रकारे ही जुन्या पेन्शन योजनेसारखीच असेल, परंतु फरक एवढाच असेल की ओपीएस मध्ये जिथे कर्मचाऱ्यांना योगदान द्यावे लागत नव्हते, यूपीएस मध्ये त्यांना एनपीएसच्या धर्तीवर 10% योगदान द्यावे लागेल। त्यानंतर कर्मचाऱ्यांना यूपीएस साठी कोणतेही अतिरिक्त योगदान द्यावे लागणार नाही। तर केंद्र सरकारने पेन्शन फंडातील योगदान सध्याच्या 14% वरून 18.5% केले आहे, जे महागाई दर इत्यादींमुळे वर्षानुवर्षे वाढतच जाईल। आता ओपीएस म्हणून खात्रीशीर पेन्शनसाठी यूपीएस पेन्शनची किमान रक्कम 10,000 रुपये असल्याचे आश्वासन दिले आहे। त्यासोबतच ग्रॅच्युइटी शिवाय 6 महिन्यांचा पगारही निवृत्तीनंतर एक रकमी दिला जाईल। कर्मचाऱ्यांवर कोणताही बोजा नाही। सरकारने योगदान 18% केले। पहिल्या वर्षात सरकारवर यामध्ये 6,250 कोटींचा बोजा। एनपीएस अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यूपीएस स्वीकारण्याचा पर्याय आहे। केंद्र सरकारचे मॉडेल राज्यही स्वीकारू शकतात। तर एकंदरीत अशा प्रकारे
NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी OPS साठी एक जो त्यांनी लढा उभारलेला आहे आणि त्याद्वारे जो एक दबाव केंद्र सरकार आणि पर्यायाने राज्य सरकारवर एक प्रकारे आणण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याचाच एक परिणाम म्हणून की काय तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ओल्ड पेन्शन स्कीम ऐवजी UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमचा एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि या पेन्शन स्कीमच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना वेतनाच्या 50% हमखास पेन्शन मिळणार आहे अशी एक तरतूद या पेन्शन योजनेमध्ये करण्यात आलेली आहे। एकंदरीत सर्व डिटेल्ड माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल मनोहर या नावाने एक प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। सोबतच वर आय बटनवरही आपल्याला ही प्लेलिस्ट दिसत आहे, त्यावर जाऊन आपण तेही बाकीचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी माझ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।